नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी होणारी चमचमीत दाल खिचडी। तर चला बघूयात त्यासाठी काय साहित्य लागते। इथे एक मी टमाटा घेतला आहे, 7-8 पाकळ्या लसणाच्या कापून घेतल्या, बारीक चिरून घेतले आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, जिरं घेतलं आहे, लिंबू घेतलं आहे, हिंग घेतलं आहे आणि लाल सुके मिरच्या कापून घेतले। एका कुकरच्या भांड्यामध्ये आपण 3 पट पाणी टाकलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटी तांदूळ असेल तर त्याच्या 3 पट पाणी टाकलेलं आहे मी। तर इथे किंवा 1 वाटी मी तांदूळ आणि डाळ घेतलेली, तर मी 3 वाट्या पाणी घातलेलं इथे। तर त्याच्यात मी थोडंसं तेल आणि बारीक चिरलेला आपलं थोडं लसूण, टमाटे आणि हळद, आपली धणे पावडर टाकून घेतली आहे, मीठ पण याच्यातच टाकून घेतलं आहे मी, आणि थोडीशी तिखटपणासाठी मी लाल चटणी आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, म्हणजे 1 चमचा चटणी आणि अर्धा चमचा मी लाल गरम मसाला टाकलेला आहे। तर आता इथे मी हे पाणी उकळू देते चांगलंपणे। तोपर्यंत आपण इथे तांदूळ आणि डाळ धुवून घेऊया स्वच्छपैकी। तर इथे मी पाऊण वाटी तांदूळ घेतला आहे, हा तांदूळ बासमती तांदूळ आहे माझा। तुम्ही कोणताही तांदूळ तुम्ही वापरता तो घेऊ शकतात, पण याला असं जो चिकट होणारा तांदूळ आहे म्हणजे भात आहे तोच घ्यायचा असतो। तर हा मोकळा होतो थोडा आणि पाणी जास्त टाकले त्यामुळे। तर इथे मी पाऊण वाटी तांदूळ आणि त्याच्यात 1 वाटी भरेल असं तिघी डाळ टाकलेले आहे, तुराची डाळ, मसूर डाळ आणि आपली मुगाची डाळ टाकली आहे। आता इथे पाणी चांगलं उकळलं होतं, त्यात तांदूळ आणि ते सर्व मिश्रण टाकून घेतलं होतं। आता मी इथे एका तडका पॅनमध्ये थोडं तेल आणि बटर टाकते मिक्स, बटरने एक चांगला फ्लेवर येतो। तिथे बारीक चिरलेले लसूण टाकते। लसूणसोबतच मी इथे ज्या बारीक कापलेल्या लाल सुक्या मिरच्या होत्या, मी 2 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या इथे, आणि तुम्ही तुमच्या तिखटच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात। आणि एक अख्खं चमचाभर जिरं घेतलेलं आहे। जिरं मला दाल खिचडीमध्ये थोडं जास्त आवडतं, त्यामुळे मी थोडं 1 फुल चमचाभर घेतलेलं आहे। आता हे चांगलं आपण तडका कडक गरम करून घेणार आहोत। तर हा तडका चांगला गरम करण्यासाठी बारीक फ्लेमवर करायचा, त्यामुळे लसूण हा मस्त कुरकुरीत होता आणि मिरची छान भाजली जाते तेलामध्ये। तर आता इथे तुम्ही बघू शकतात आपलं जी दाल खिचडीचं जी खिचडी आहे ती चांगली मऊसूत शिजलेली आहे। ते मी इथे 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे कुकरच्या। तर तुम्ही पाहू शकतात किती मस्त आपली लसलशीत अशी खिचडी झालेली आहे। आता यात मी वरतून पण कोथिंबीर टाकणार आहे, पण यात पण मी तडक्याच्या आधी थोडी कोथिंबीर टाकते, त्यामुळे एक जो कोथिंबीर जी मुरली जाते ह्या खिचडीमध्ये ती फार तिचा फ्लेवर वेगळा येतो, त्यामुळे मी थोडं तडक्याच्या आधी पण थोडी कोथिंबीर टाकते। त्यावर मी लिंबूचा रस पिळून घेते आधीच, नंतर पण पिळतो आपण खिचडी वाढल्यानंतर। पण एक जो आंबट गोड जो एक चव असते ना, आंबट आपली जी खारटची चव ती छान मिसळून येते खिचडीमध्ये, त्यामुळे मी लिंबूचा रस पण आत्ताच टाकून घेतलेला आहे। तर आता इथे छान अशी खिचडी मी एकजीव करून घेतलेली आहे, आणि ही खिचडी एका भांड्यात काढलेली आहे। आता मी यावर मस्तपैकी असा तडका टाकलेला आहे। तर तुम्ही बघू शकतात किती मस्त तडका बनलेला आहे। तर अशी आपली झटपट होणारी, अगदी काही नाही 10 मिनटात होणारी ही दाल खिचडी आहे, जी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते। तर तुम्ही ट्राय करा, आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।